नमस्कार मित्रांनो, आपलं ह्या AYL ग्रुप्स या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण 2018 साली झालेला जो TETचा जो दुसरा पेपर आहे, पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी यातला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा आपण बघणार आहे. मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला सर्व जे TETचे जे पेपर्स आहे PYQs हे सर्व सॉल्व करून दिले जाणार आहे मित्रांनो. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, जेणेकरून मला पुढची व्हिडिओ टाकण्यास प्रोत्साहन मिळेल. तर चला बघूया हे आपण पुढील प्रश्न. तो प्रश्न क्रमांक 61. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा उपक्रमांचा अवलंब करून विकासशील व गतिमान राहावे लागते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? तर यामध्ये जर आपण बघितलं तर ती आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धिमंथन पद्धती. हे प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे. नंतर दुसरं 62 नंबर, अध्यापन प्रतिमानाचे व त्याचे उद्गाता यांचे योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण की यामध्ये आपल्याला 4 प्रश्नांची यामध्ये होऊ शकतात आणि त्याचे उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर बघा, यामध्ये सांगितलं आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. तर प्रश्न पहिला जो ऑप्शन आहे स्मरणशक्ती प्रतिमान याचं हे कुणी? तर हा जेरी लुकस हे त्याचं जोडी आहे. नंतर सर्जनात्मक प्रतिमान कोणाचं आहे? तर दुसऱ्याचं तर विल्यम गार्डन हे त्याचं आहे नंतर तिसरा जो आहे तर तो आहे तिसऱ्याचा जो आहे बायरन, सामाजिक पृच्छ प्रतिमान, तर तो आहे बायरन. आणि शेवटचा जो आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान, तर तो आहे गॅग्ने. तर अशा पद्धतीने हे जोड्या सांगितल्या. प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 63, फ्लँडरच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? आता फ्लँडर जो आहे तर यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते, तर पर्याय क्रमांक 2 हे 63चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्याच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, नंतर तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? तर यामध्ये कोणता प्रतिमान आहे? वर्तन परिवर्तन प्रतिमान, पर्याय क्रमांक 2 हे 64चं उत्तर. तर प्रश्न क्रमांक 65, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर ही सर्व जी आहे ती योग्य आहे. बघा, या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा, ठीक आहे, बरोबर आहे. या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे, हे पण बरोबर. वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत, हे पण बरोबर. परंतु त्यांच्याकडून अमृताकडून मूर्ताकडे न्या, तर हा पर्याय काय तिसरा तो चुकीचा आहे. या अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या, तर अध्ययनामध्ये कमी असणारे, अभ्यासामध्ये कमी असणारे विद्यार्थ्यांचे हे. नंतर प्रश्न क्रमांक 66 यामध्ये सांगितलं आहे तर तो कोणता आहे? इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, नंतर ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? तर पर्याय क्रमांक 1 हे 66चं उत्तर आहे. गिलफोर्ड याने काय केलं? 1957 मध्ये ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्यातकचे घटक संशोधन करून त्याने या मानसशास्त्रज्ञाने ते मांडले. तर अशा पद्धतीने 66 बघितले. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 67, तर खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या व्याख्या यांचा योग्य जोड्यांचा क्रम कोणता? तर असे जे प्रश्न असतात मित्रांनो, यामध्ये आपले बरेचसे प्रश्न कव्हर होत असतात, कारण की ज्या जोड्या आहे तर 4 ऑप्शन असतात, तर त्यामध्ये 4च्या जोड्या, तर बरेचसे प्रश्न यामध्ये एकाच प्रश्नामध्ये ते कव्हर होत असतात. तर हे प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचे मित्रांनो. तर बघा, पर्याय क्रमांक 1 हे काय दिले त्याचं उत्तर आहे. तर यामध्ये 1चं नॉर्मन मन जो आहे तर त्याने काय? व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व व कला विशेष यांची गुंफण, हा नॉर्मन मनचं
नंतर दुसरा ऑलपोर्ट जो आहे त्याचं मानसिक यंत्रणांची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व, तर हा चौथा. नंतर तिसरा जो आहे एम ए मे, हा जो आहे तिसऱ्याचा अ जो आहे तर हा अ व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची सामाजिक, तर अशा पद्धतीने हे. आणि चौथं ए ट्रँक्सलर याचं जो आहे चौथ्याचं क व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, तर हा. अशा पद्धतीने ह्या जोड्या यामध्ये दाखवल्यात. नंतर प्रश्न क्रमांक 68, प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? तर यामधली कोणती? पर्याय क्रमांक 3 जो आहे, प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, तर ही काय अयोग्य. तर योग्य कोणते आहे प्रायोगिक पद्धतीत? तर या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाची वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. तर दुसरं, या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते. आणि चौथा जो आहे, या पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रावरच प्रयोग केले जातात, तर हे काय बरोबर आहे. बाकीचा जो तिसरा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे 68चं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 69, यामध्ये अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरते? तर पर्याय क्रमांक 2 जो आहे, जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते, तर हे काय सहाय्यभूत ठरत नाही. तर कोणकोणते सहाय्यभूत ठरतात बघा अध्ययन क्रियेमध्ये? तर एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते, बरोबर. शिकण्यातील प्रगती काही प्रमाणात व्यक्तीच्या अनुवंशिक पात्रतेवर अवलंबून असते, हे पण बरोबर आहे. शिकण्याच्या योग्य पद्धतीचा प्रगतीवर सुपरिणाम होतो, तर ठीक आहे. हे 3, 1, 2 आणि 4 हे योग्य आहे, परंतु तिसरा जो पर्याय तो सहाय्यभूत ठरत नाही. नंतर प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? तर कोणता आहे? ॲड्रिनल, हा त्याचं उत्तर. ही ग्रंथी जर स्रावामुळे काय होतं? चैतन्य निर्माण होत असतं. तर प्रश्न क्रमांक 71, खाली दिलेल्या गरजापैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? तर कोणती व्यक्तिगत गरज आहे? प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे. तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 72, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे? तर यापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे, पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात, तर हे त्याचं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक जो आहे 73, यामध्ये एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवते. हे संरक्षण यंत्रणेचे पुढील कोणत्या प्रकारामुळे घडते? तर कशामुळे घडते? विस्थापन. लक्षात ठेवा. तर याची बरीचशी उदाहरणं देऊ शकतात. आपण जिथं ऑफिसमध्ये असो तर आपल्यावर बॉस जर रागावला तर आपण आपल्या घरी आल्यानंतर जो आपल्या अंडर वागतो आपण त्याच्यावर रागावत असतो बघा, तर हे कशाचं? विस्थापनाचं उदाहरण आहे. नंतर विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्याच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर कोणत्या पद्धतीने? उपचारात्मक मुलाखत. पर्याय क्रमांक 3 हे 74चं उत्तर. इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनचा गणितातील गुणाक्रम 4था आहे, तर त्याचा शतात्मक क्रम किती? तर बघा मित्रांनो, हा एक गणितावरचा प्रश्न आहे, एक थोडा लॉजिकल विचारला आहे. तर तो मानसशास्त्रामध्ये तर 7वी मध्ये 50 आहे, तर त्यात 50 मध्ये 4था, तर 100 मध्ये कितवा तो? 8वा तो असेल. नंतर प्रश्न क्रमांक 76, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. विकास प्रक्रियेत व्यक्ती भिन्नता आढळते. नंतर प्रश्न क्रमांक 77, जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते? आता जीन पियाजेवर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही जीन पियाजेचं बघा, प्रत्येक पेपर जर बघितला तुम्ही तर ह्या जीन पियाजेवर प्रश्न विचारला आहे बघा मित्रांनो. तर हा टॉपिक व्यवस्थितपणे करायचा आहे जीन पियाजेचा. आपण बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या
तर यामध्ये जीन पियाजेवर भरपूर असे प्रश्न विचारले. प्रत्येक एक प्रश्न तर 100% असतो मित्रांनो या 30 प्रश्नापैकी. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 मूर्त क्रियाकाल अवस्था. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते. तर मूर्त क्रियाकाल अवस्था. नंतर प्रश्न क्रमांक 78 किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. आता काय करू नये बघा मित्रांनो, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. जास्त गांभीर्याने पाहायचं नसतं मित्रांनो, हे करायचं नाही. तर हे एक बाब काय करायची टाळावी, नाही तर गांभीर्याने पाहून थोडा त्रास करून घेतला जातो आपण बघा आपल्याकडून मित्रांनो. तर हा विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी गांभीर्याने पाहावी ही बाब टाळावी. तर प्रश्न क्रमांक 79 व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. तर सत्य कोणकोणती? सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो, हे बरोबर आहे. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवंशशक्तीकडून होते, ठीक आहे. सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशशक्तीने प्राप्त होतात, सर्व बरोबर. परंतु चौथं जे हे विधान काय आहे, थोडं असत्य आहे मित्रांनो. तर हे झाले 79 पर्यंत. नंतर पुढचे बघायचे आपल्याला प्रश्न क्रमांक 80. तर यामध्ये मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनेची मोठी देणगी होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर योग्य विधान जे ते फक्त चौथं, सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. बघा उदाहरणार्थ 16व्या वर्षी किंवा 10वी 11वीला ज्यावेळेस मुलं असतात त्यावेळेस काय होतं, त्यांचा मानसिक विकास हा काय होतो, पूर्णत्वास पोहोचत असतो. तर प्रश्न क्रमांक 81 थॉर्नडाईक. तर ह्या पण व्यवस्थित करून घ्यायची, ही पद्धती पण महत्त्वाची. थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उत्पत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उत्पत्तीवर आक्षेप केलेल्या मतामधील खालीलपैकी कोणते विधान असत्य. तर पर्याय क्रमांक 3 बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. तर सत्य विधान कोणती बघा, बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते. नंतर दुसरं, मज्जातंतूमधील प्रक्रिया गुंतीच्या आहेत, हे पण बरोबर आहे. नंतर चौथं, एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूमधील प्रक्रिया अवलंबून असतं, ते थॉर्नडाईकने सांगितलंय. परंतु तिसरं जे आहे तर हे काय विधान असत्य आहेत. पर्याय प्रश्न क्रमांक 81 उत्तर पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 82 व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत. तर अयोग्य काय, इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते, हे अयोग्य आहे बघा. तर योग्य कोणकोणती आहे, व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते, ठीक. अयोग्य भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असते, हे पण योग्य आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते, हे पण योग्य. पर्याय क्रमांक 4 हे 82चं उत्तर. तर प्रश्न क्रमांक 83 खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने अवधानाचे वैशिष्ट्य नाहीत. बघा नाही हा. पर्याय क्रमांक 3 अवधान आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही, हे काय वैशिष्ट्य नाही. तर असणारे कोणकोणते, अवधान ही निवडक प्रक्रिया आहेत, अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, आणि चौथं, अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही, तर हे काय आहेत. आणि तिसरा पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 83चं उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 84 यामध्ये संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल. तर कोणत्या, समीपता. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. कोणतं, हे पर्याय क्रमांक 1 समीपता, याच्यावर काय होईल ते होईल. नंतर प्रश्न क्रमांक 85 खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाहीत. तर पर्याय क्रमांक 4 हे काय,
त्याचं उत्तर आहे. तर एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते. तर हे काय स्वरूपाविषयी समर्थन करत नाही, तर लगेच दुसरा विषय न घेता थोडा त्यामध्ये काय दिलं पाहिजे, थोडा गॅप दिला पाहिजे, थोडा स्टॉप झालं पाहिजे. नंतर प्रश्न क्रमांक 86 जो आहे तर बघू. प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणते उदाहरण निर्मायक विचाराचे नाही. आता निर्मायक तर शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवितात, हे काय निर्मायक विचाराचं नाही. नंतर प्रश्न क्रमांक 87, खाली दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहेत. आता अयोग्य विचारलंय तर पर्याय क्रमांक 3 हा काय अयोग्य कोणता, तर संबोधाविषयीच्या. तर मूळ संबोध स्पष्ट नसतील तरी पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात, तर हे काय अयोग्य. तर योग्य कोणकोणते, पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. दुसरं, इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट व अचूक हवेत. आणि चौथा, ज्ञानग्रहणात संबोध फार महत्त्वाचे आहेत. तर हे सगळे योग्य आहे, परंतु पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अयोग्य. तर 87 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 88 तो आहे, इथं जोड्या दिल्यात बघा. प्रतिमेचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या जोड्याचा योग्य क्रम लावायचा. आता प्रतिमा तर पहिला जो आहे पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर. पहिल्याचा जो आहे तो क, तर तो कोणता आहे, गती प्रतिमाचं वाहनांच्या वेगांची तुलना करणे. नंतर दुसऱ्याचा आहे तो ड, अन्नाची चव लक्षात राहणे, स्वाद म्हणजे अन्नाची चव. नंतर तिसऱ्याचं ब, गंध प्रतिमा, कचरा कोंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे. आणि शेवटचा जो आहे पर्याय क्रमांक 4 याचं एक अ, तर मखमलाचा मऊपणा जाणवणे, स्पर्श. तर अशा पद्धतीने हे सोपं आहे एकदम जनरल. असे प्रश्न 1-2 प्रश्न येतातच मित्रांनो, तर आपण ते वाचून पण त्याची उत्तरं देऊ शकतो. तर प्रश्न क्रमांक 89, जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो, तसेच नवीन परिस्थितीची साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो, तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो. तर थॉर्नडाईकच्या प्रतिक्रियाच्या समानतेचा नियम, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे, प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. नंतर प्रश्न क्रमांक 90, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी कोणती पद्धती होय. तर डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली जी ती कोणती आहे, संशोधन पद्धती. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांची कोणती पद्धती आहे, तर ती आहे संशोधन पद्धती. अशा पद्धतीने आपले हे मानसशास्त्र व बालमानसशास्त्रावरचे प्रश्न हे सर्व कव्हर होतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला खाली सबस्क्राईब करा. खाली लाल रंगाचं जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे सबस्क्राईब करू शकता. तर धन्यवाद.